रसिको नमस्कार. डिवाइन डिकोड या चॅनलच्या माध्यमातून आज आपण दिवाळी या संदर्भात माहिती घेणार आहोत. दिवाळी म्हटलं की प्रत्येक व्यक्तीच्या मग तो लहान असो किंवा मोठा असो आनंदाचं भरतं येत असतं, प्रत्येकाला उत्साह असतो. दिवाळीचं वातावरण हे प्रत्येकाच्या मनामध्ये अगदी लहानपणाच्या कोपऱ्यामध्ये असं बसलेलं असतं की लहानपणापासून आपण अनुभवलेली जी दिवाळी आहे ती अगदी वृद्धपणे सुद्धा त्या दिवाळीची जे काही आठवणी असतात त्या ताज्या ठेवूनच माणूस जगत असतो. किंबहुना दिवाळी हा सण जो आहे हा सगळ्या सणांची राणी अशी मानली जाते. दिवाळी म्हणजे सर्व सणांची राणी. या दिवाळीचं एक वैशिष्ट्य असं असतं की प्रत्येक सण कुठलाही घ्या आपल्या सनातन हिंदू धर्मातला, तर श्रावण महिन्यामध्ये व्रत वैकल्य करावी लागतात, नियम पाळावे लागतात. नंतर येतो गणपती. गणपतीमध्ये सुद्धा आहारविषयक पथ्य पाळावी लागतात. मग येतो पितृपंधरवडा, त्याच्यामध्ये सुद्धा काही गोष्टी आपल्याला पाळाव्या लागतात. मग नवरात्र येतं, प्रत्येक चालीरीती पाळाव्या लागतात, नियम पाळावे लागतात, उपास किंवा व्रत करावी लागतात. म्हणजे करावीच असं काय नाही, पण आपल्या मनावरती ते आजपर्यंत असे संस्कार झालेले आहेत की त्या गोष्टी केल्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही. पण दिवाळी हा सण असा असतो की ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तुम्हाला व्रत वैकल्य असं काही नाही आहे. कुठलाही तुम्हाला नियम किंवा अमके तमके अशी गोष्ट केली पाहिजे असं काही नाही. फक्त एक आहे की त्या त्या दिवसापुरती काही गोष्टी असतील त्या गोष्टी फक्त आपल्याला कराव्या लागतात. पण त्यासाठी तुम्हाला कांदा लसूण वर्ज केला पाहिजे किंवा अमकंच खाल्लं नाही पाहिजे किंवा तमकंच खाल्लं नाही पाहिजे असा कुठल्याही प्रकारचा दिवाळी या सणामध्ये कुठल्याही प्रकारचा प्रत्यय असत नाही किंवा कुठलाही नियम नाही. त्यामुळे दिवाळी हा सण जो हा प्रत्येक माणूस अतिशय खुलेपणाने आनंदानं साजरा करत असतो. उठा दिवाळी आली, मोती साबणाची वेळ झाली, मोती स्नानाची वेळ झाली अशी ॲड आली. त्यातले ते वयस्कर आजोबा, तो लहान मुलगा, त्यानंतर ती चाळीमध्ये जे आकाशकंदील लावलेले असतील किंवा पणत्या जे असतात ते आपण बघायला लागलो की आपल्याला आपल्या लहानपणीचा फील येतो किंवा एक दिवाळी आली अशा पद्धतीची आपल्याला अंगामध्ये उत्साह हळूहळू संचार व्हायला सुरुवात होते. दिवाळी हा सणच असा आहे की या सणाचं वैशिष्ट्य असं आहे की हा शरद ऋतूमधला अतिशय उत्साहवर्धक काळ असल्यामुळं शरद ऋतूतल्या अतिशय चांगल्या पर्वाची सुरुवात किंवा दीपपर्वाची सुरुवात किंवा प्रकाश पर्वाची सुरुवात जी आहे ती या सणापासून होत असल्यामुळं दिवाळीला एक आगळं वेगळं असं महत्त्व आहे. एक वैशिष्ट्य असं आहे की दिवाळी हा प्रकाशाचा उत्सव मानला जातो. आणि दिवाळी केव्हा येते तर दिवाळी ही आश्विन महिन्यातल्या कृष्ण पक्षामध्ये येते. म्हणजे ज्या वेळेला चंद्राचं तेज हळूहळू कमी व्हायला लागते त्या चंद्राचं तेज कमी होत असताना अंधकार निर्माण होत असतो. तर तो अंधकार घालवण्यासाठी जे काही प्रकाश योजना केली जाते पणत्यांच्या माध्यमातून असेल किंवा आकाशकंदिलाच्या माध्यमातून असेल ती केली जात असल्यामुळं हा एक प्रकारे प्रकाशाचा उत्सव मानला जातो. दीपावलीची पार्श्वभूमी म्हणजे कशी आहे की दिवाळी हा सण जो आहे हा अगदी रामायण कालापासून कृष्णाच्या काळामध्ये सुद्धा हा सण होता. प्रत्येक काळामध्ये या सणाचं वैशिष्ट्य मानलं जातं किंवा प्रत्येक काळामध्ये हा निरनिराळ्या कारणानं साजरा केलेला आहे. रामायणामध्ये कसं आहे की रावणाचा वध श्रीरामांनी विजयादशमीला केल्यानंतर पुढच्या 20 दिवसामध्ये ते अयोध्येला आले. अयोध्येला आल्यानंतर म्हणजे असं आहे की दसऱ्यापासून बरोबर 20 दिवसाने 20 किंवा 19 दिवस असतील 18 ते 20 दिवसामध्ये दिवाळी असते. म्हणजे बरोबर तो काळ असा आहे की त्या पिरियडमध्ये श्रीरामची सेना जी होती ती श्रीलंकेपासून अयोध्येमध्ये पोचली. तर त्या दिवशी लोकांनी दीपमाला लावून घरासमोर सडा रांगोळी घालून आकाशदिवे, पूर्वीच्या काळात आकाशदिवे म्हणजे कसं असायचं की एक असा दिवा तयार करायचा घटाचा आणि त्याच्यामध्ये पणती ठेवायची आणि ती पणती घेऊन तो दिवा जो आहे तो आकाशामध्ये टांगायचा. त्याला आकाशदीपदान असं म्हणतात. आणि हे आकाशदीपदान करायची प्रथा जी आहे ती अश्विन वद्य प्रतिपदेपासून सुरू होते. म्हणजे कोजागिरी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशीपासून आकाशदीपदान सुरू होत असतं. म्हणजे आकाशाला आपण एरवी आकाशाची कधी पूजा करत नाही, पण आकाशामुळे तर आपण आहोत, आकाशामुळे आपलं वास्तव्य आहे किंवा जीवन आहे. तर त्या आकाशाला एक प्रकारची मानवंदना देणे किंवा त्याच्याप्रती कृतज्ञता निर्माण करण्यासाठी म्हणून आकाशदीपदान केलं जातं. तर आकाशकंदील लावण्यापाठीमागची जी संकल्पना आहे ती अशी आहे की आकाशदीपदान असा तो भाग आहे. त्या दिवशी पणत्या वगैरे लावून लोकांनी श्रीरामांचं स्वागत केलं, आनंदोत्सव साजरा केला. आता ह्याला दुसरी आणखीन एक अशी पार्श्वभूमी आहे की श्रीरामांच्या नंतर जो 8वा अवतार झाला तो म्हणजे श्रीकृष्ण. श्रीकृष्ण हे
स्त्री स्वातंत्र्याचे उपभोक्ते होते. स्त्री स्वातंत्र्याला त्यांनी अतिशय महत्त्व दिलं. श्रीकृष्णांच्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट ही एका विशिष्ट तत्वाकरता श्रीकृष्ण जगलेले आहेत. तर द्रौपदीवरती होणारा अन्याय पण त्यांनी सहन केला नाही. त्याचप्रमाणे राधेबरोबरचं प्रेम पण त्यांनी लपवलं नाही. रुक्मिणीबरोबरचं पतीचं असलेलं कर्तव्य पण त्यांनी चुकवलं नाही. तर अशा प्रकारचे अष्टगुणानं किंवा 16 गुणाने पूर्ण असलेले भगवान गोपालकृष्ण होते. तर ज्या वेळेला नरकासुरानं 16,108 स्त्रियांचं हरण केलं, तो अतिशय कामपिपासू असलेला दैत्य होता. तर या दैत्याला मारण्यासाठी म्हणून त्यांनी जे युद्ध केलं, त्या युद्धामध्ये त्यांनी नरकासुराचा वध ज्या दिवशी केला ती तिथी म्हणजे ती नरक चतुर्दशी आहे. म्हणून त्याचा आनंद उत्सव साजरा करण्यासाठी म्हणून दिवाळी साजरी केली जात असते. आता आपल्याकडे एक सर्वसाधारण असा एक नियम आहे किंवा आपण असं समजतो की नरक चतुर्दशी दिवशी उठायचं. मग त्यानंतर आपल्याला आपल्या घरातली आई असेल, बहीण असेल, पत्नी असेल, ती अंगाला तेलबिल लावून आंघोळ घालते. परंतु प्रत्यक्षात दिवाळीची सुरुवात जी आहे ती रमा एकादशीपासून सुरू होते. म्हणजे अश्विन वद्य एकादशी ह्या एकादशीपासून सुरू होते. ती रमेची एकादशी म्हणजे लक्ष्मीची एकादशी आहे. त्या दिवशी लक्ष्मीच्या नावानं एकादशीसारखा उपवास करून, एरवी जी एकादशी असते ती विष्णूंच्या नावानं केली जाते, पण ही जी एकादशी आहे ती रमेच्या नावानं म्हणजे लक्ष्मीच्या नावानं एकादशी करून तिच्याप्रती आपला कृतज्ञतेचा भाव आपण करायचा असतो. लक्ष्मीच्या नावानं जो उपवास केला जातो त्यासाठी ती रमा एकादशी म्हणून प्रसिद्ध आहे. आता अशा प्रकारची ही जी रमा एकादशी आहे ही साजरी केल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी जी येते ती अश्विन वद्य द्वादशी. या अश्विन वद्य द्वादशीला 2 नाव आहेत. एक गोवत्स द्वादशी. गोवत्स द्वादशी म्हणजे काय की या दिवशी गाईचं आणि वत्साचं पूजन केलं जातं. गाय आणि वासरू यांचं पूजन केलं जातं. ह्याला वसुबारस असं देखील म्हणलं जातं. आता यामध्ये वसू म्हणजे कुबेर आणि बारस म्हणजे वसू म्हणजे लक्ष्मी आणि बारस म्हणजे कुबेर. तर लक्ष्मी ही गाईच्या रूपानं म्हणजे प्रगट झाली त्या दिवशी आणि कुबेर जो आहे तो वासराच्या नावानं म्हणून गोवत्स म्हणून गाईची आणि वासराची त्या दिवशी पूजा करायची. म्हणजे लक्ष्मी आणि कुबेर यांचं गाय आणि वासरूच्या रूपात पूजन करून त्यांना शष्कुली म्हणजे याची करंजी, ओल्या नारळाच्या करंजीचा नैवेद्य करून तो त्या दिवशी गाईला खायला घालावा असा प्रकारचा नियम आहे. आणि त्या दिवशी साधारणपणे हरभऱ्याची डाळ आणखीन गूळ याचं दान देऊन गाईची आणि वासराची पूजा करावी असं आहे. या दिवसाला आणखीन एक दुसरं नाव आहे ते म्हणजे गुरुद्वादशी. भगवान दत्तात्रय यांचे नरसिंह दत्त महाराज हे जे अवतार होते यांनी जे प्रस्थान केलं, आपला अवतार संपवला, तो ह्या गुरुद्वादशी दिवशी संपवल्यामुळं त्याला फार दत्त संप्रदायामध्ये या गुरुद्वादशीला फार मोठं महत्त्व आहे. त्यामुळे या दिवशी सद्गुरूंचं पूजन करून स्वतःच्या शरीरातल्या सद्गुणांची वाढ व्हावी या दृष्टीतून गुरुद्वादशी असं देखील म्हटलं जातं. यानंतर येणारा जो दिवस असतो त्याला धनत्रयोदशी असं म्हणलं. धनत्रयोदशी ही 2 कारणांना प्रसिद्ध केली जाते. धनत्रयोदशी दिवशी कुबेराचं पूजन केलं जातं. आता तुम्ही म्हणाल की लक्ष्मी पूजना दिवशी पण आपण धनाची पूजा करतो, मग धनत्रयोदशी दिवशी धनाची पूजा का करायची? तर लक्ष्मी जी आहे ही आपल्याला सात्विक गुणामुळे प्राप्त होत असते, चांगल्या गुणामुळे प्राप्त होत असते. चांगल्या मार्गामध्ये जो पैसा खर्च होत असतो तो जो पैसा असतो त्याला लक्ष्मी असं म्हणतात, त्याला लक्ष्मीचं वरदान असं म्हणतात. पण जे धन असतं ते धन कोणत्याही मार्गाने मिळवलेलं असू शकतं. मग त्या धनामध्ये फक्त पैसे असतील, चलनी नोटा असतील किंवा चलनी नाणी असतील असं नाही, तर सोनं, चांदी, तांब अशा प्रकारचे जे धातू असतात या सगळ्या ज्याला ऐश्वर्य संपन्नता म्हणतात किंवा धनाची जी खुणा आहेत त्या धनाचं जे पूजन आहे, पैशाचं जे पूजन आहे ते पैशाचं पूजन जे आहे ते धनत्रयोदशी दिवशी केलं जाते आणि ते कुबेरासाठी केलं जातं. तर कुबेर हा या सर्व धनांचा रक्षक असल्यामुळं किंवा धनदात्री देवता ही कुबेर असल्यामुळं त्या दिवशी कुबेराची पूजा म्हणजे धनाची पूजा करून धनत्रयोदशी पूजा केली जाते. ही पूजा करताना कशी करतात तर धणे आणि गूळ यांचा नैवेद्य दाखवून धनत्रयोदशीला मुख्यत्वे कुबेराला नैवेद्य दाखवला जातो. एरवी धने आणखीन गुळाचा नैवेद्य कोण कधी दाखवत नाही. या दिवशी आपण धने आणखीन गूळ जर खाल्ले तर ते आपल्याला
बऱ्यापैकी आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा ते चांगले असतात, पण ते थोडेसे धणे भाजून खावेत असा नियम आहे. धणे थोडेसे भाजायचे आणि गुळाबरोबर चावून खायचे. त्यामुळे आपल्या शरीरातली जे काही कफ वगैरे होण्याची शक्यता असते पुढच्या काळामधला, तो कफसुद्धा जातो. आणि हा जो दिवस असतो, हा धन्वंतरी जयंतीचा दिवस मानला जातो. धन्वंतरी म्हणजे 14 जी रत्न जी प्राप्त झाली समुद्र मंथनातून, त्या 14 रत्नामध्ये धन्वंतरीचा उल्लेख आहे. धन्वंतरी म्हणजे देवतांचे वैद्य म्हणतात त्याला. तर त्या धन्वंतरींची जयंती म्हणजे धनत्रयोदशी. म्हणून त्या अर्थानं या दिवशी भगवान धन्वंतरींची पूजा करून स्वतःच्या आणखीन इतरांच्या आरोग्यासाठी या दिवशी प्रार्थना करायची. आपले जे डॉक्टर लोक असतील किंवा वैद्य लोक असतील की ज्यांच्याकडे आपण वर्षभर जात असतो, पण आपण गरज लागली तर त्यांच्याकडे जातो, पण एरवी आपण गरज सर्व वैद्य मरो म्हणत असतो. पण ह्या दिवशी आपले जे डॉक्टर्स असतील किंवा कोण असेल यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करून किमान त्यांना एक मेसेज तरी करावा की तुमच्यामुळं माझ्या आयुष्यामध्ये आम्हाला रोगातून मुक्ती मिळते. तर त्यांच्याप्रती एका विशिष्ट पद्धतीने कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस जो आहे तो म्हणजे धनत्रयोदशी. हा नवीन प्रकारचा नवीन आस्पेक्ट मी आज आपल्याला सांगितलेला आहे. यानंतर जो दिवस येतो तो म्हणजे नरक चतुर्दशी. नरकवास. मगाशी मी आपल्याला बोललो की नरकासुराचा वध केला. नरकासुराचा वध म्हणजे काय की नरक म्हणजे काय की ज्या ठिकाणी फक्त धर्म अर्थ काम मोक्ष यांची गल्लत केली जाते आणि ह्या गोष्टी कशाही पद्धतीने मिळवल्या जातात, त्या ठिकाणी नरक निर्माण होतं. म्हणजे वाईट गोष्टींचा वाईट जे आपण आताच्या आधुनिक भाषेत म्हणजे बॅड वेव्ज ज्या निर्माण होत असतात ते त्याला नरक असं म्हणतात. भले तो महाल अगदी आरसे महाल असू दे किंवा काही असू दे, पण तो जर का चांगल्या मार्गाने जर का मिळवलेला नसेल तर त्या ठिकाणी नरकच असतो. म्हणजे अशा घरामध्ये उच्चभ्रूपणाच्या नावाखाली मद्यपान केलं जातं किंवा कुठल्या आक्षेपार्ह अशा गोष्टी केल्या जातात, तर त्याला नरक असं म्हणतात. म्हणून तो नरकवास टाळण्यासाठी म्हणून या नरक चतुर्दशीला अभ्यंग स्नान केलं जातं. अभ्यंग स्नान म्हणजे काय की पहाटे चंद्रोदयी उठून स्नान केलं पाहिजे. या अभ्यंग स्नान जे आहे हे चंद्रोदयापासून ते सूर्योदय होतोपर्यंत एवढा साधारण 1 तासाभरात करण्याची प्रथा आहे. पण जे लोक 6 वाजता नेहमी 7 वाजता उठतात त्यांच्या दृष्टीनं 6 म्हणजे पहाट असते, पण तसं करू नये. चंद्रोदयाला स्नान करणे फार महत्त्वाचं आहे. हे चंद्रोदयाचं स्नान जर का आपण केलं नाही तर आपल्याला पुढं नरकवास मिळू शकतो अशी एक पौराणिक कल्पना आहे. अभ्यंग स्नान आपण करत असताना आणखी अभ्यंग स्नान ह्या दृष्टीनं आहे की अभ्यंग म्हणजे काय की या दिवशी तेल आणि उटणं लावून मर्दन केलं जातं शरीराला. त्याला स्नेहन असं म्हटलं जातं. तर ते स्नेहन केल्यामुळं कसं आहे की पुढं जो ऋतू आता जो शरद आणखीन हेमंत या दोन्हींचा ऋतूमध्ये येत असतो, तेव्हा ऋतुसंधी असल्यामुळं तब्येत बिघडण्याची शक्यता असते, त्वचा शुष्क बनण्याची शक्यता असते. त्यामुळं शरीराला स्नेहन करण्याची जी प्रक्रिया आहे ती स्नेहन करण्याची प्रक्रिया ही दिवाळीच्या अभ्यंग स्नानापासून सुरू करण्यात आली पाहिजे. आता हे स्नेहन जे असते ते स्त्रियांच्याकडनंच का केलं जातं, कारण स्त्री ही मुळात मृदू आणखीन अतिशय मऊ मनाची असते किंवा तिचे हात जे असतात ते अतिशय सुकोमल असतात. त्यामुळं स्त्रियांच्या हातून स्नेहन करून घेणं हे अतिशय चांगल्या पद्धतीने म्हणजे ज्यांना पत्नी असेल त्यांनी पत्नीच्या, आई असेल त्यांनी आईच्या हातून, बहीण असेल तर बहिणीच्या हातून करून घ्यावं. कारण त्याच्यामुळे आपल्या शरीरातल्या ज्या आणि प्रेमानं केलेलं जे मर्दन असतं तेलाचं त्याला मसाज नव्हे हे स्नेहन मर्दन म्हणतात. तर त्या पद्धतीनं जर का आपण अंघोळ स्नेहन करून घेतलं तेलाचं आणि उठण्याचं, आणि त्याच्यानंतर कसं आहे की हे करत असताना एक विशिष्ट परंपरा अशी आहे की हे स्नेहन आणखीन मर्दन करून झाल्यानंतर त्या पुरुषाची, घरातल्या पुरुषाची अंघोळ सुरू व्हायच्या अगोदर त्या स्त्रीनं त्या व्यक्तीला, पुरुषाला ओवाळायचं असतं आणि अंघोळ झाल्यानंतर परत एकदा ओवाळायचं असते. त्याला अभ्यंग स्नान असं म्हणतात. त्याशिवाय अभ्यंग स्नानाची पूर्ती होत नाही. सर्वसाधारणपणे असा नियम आहे की नरक चतुर्दशी युक्त अमावस्या जी असते, चतुर्दशी युक्त जी अमावस्या असते त्या अमावस्येला लक्ष्मीपूजन करावं असा नियम आहे. म्हणून लक्ष्मीपूजन हे नरक चतुर्दशी दिवशीच येईल असं नाही, पण बऱ्याच वेळा नरक चतुर्दशी दिवशी असते किंवा दुसऱ्या दिवशी असते. त्याला अमावस्या हा त्याचा गृहीतकाल मानला जातो. त्यामुळे अमावस्या दिवशी लक्ष्मीपूजन करण्याची फार मोठी प्रथा आहे. लक्ष्मीपूजन आता आपण धनत्रयोदशीला बघितले, धनत्रयोदशी धनाचं पूजन करायचं असते, पण लक्ष्मीपूजन जे आहे ते कसं आहे की आपल्या घरातली सात्विकता वाढावी, आपल्या घरामध्ये चांगल्या मार्गाने धन यावं
आणि जे आलेलं धन आहे ते चांगल्या मार्गानं लोकांच्यासाठी उपयोगी पडावं, त्यातून समाजाचं, स्वतःच्या कुटुंबाचं कल्याण व्हावं, या दृष्टीनं माता लक्ष्मीची आपल्यावर कृपा राहावी, यासाठी सर्वसामान्य बत्तासे, लाह्या, भाताच्या लाह्या ज्या असतात, त्या भाताच्या लाह्या हे धनाचं प्रतीक आहे. म्हणजे लाह्यांच्यामुळं घरामध्ये आपल्या धनाची उपयुक्तता वाढत असते. धनत्रयोदशी दिवशी आपण काय करतो, तर धने आणि गुळाचा नैवेद्य दाखवतो. पण या दिवशी काय असतं, लाह्या आणि बत्ताशाचा नैवेद्य असतो. लाह्या देखील पांढऱ्या रंगाच्या असतात आणि बत्तासे देखील पांढऱ्या रंगाचे असतात. पांढरा रंग का, तर लक्ष्मी ही सुवर्ण वर्णाची, हिरण्यवर्णाम हरिणीम सुवर्णरजस्त्राम चंद्राम हिरण्मयीम लक्ष्मीम जातवेदोम आह, अशी अग्नीची प्रार्थना आहे की ती जी लक्ष्मी आहे ही हिरण्य म्हणजे सोन्याप्रमाणे तप्त कांचन असलेली अशी, म्हणजे तप्त वर्णाची आहे. त्याचप्रमाणे तिचा स्वभाव कसा आहे, तर अतिशय शीतल आहे. त्यामुळं त्या लक्ष्मीची पूजा करत असताना पांढऱ्या रंगाचं म्हणजे दूध, पंचामृत, बत्तासे, लाह्या यांचा नैवेद्य दाखवून तिची पूजा करावी. आणि जेवढे काही आपल्या घरामध्ये उत्कृष्ट पदार्थ असतील ते सगळे पदार्थ देवीसमोर ठेवून त्या दिवशी देवीची पूजा करावी. आणि येणाऱ्या ज्या सुवासिनी असतील त्या सुवासिनींना ते द्यावं, किंवा त्यांना तुमच्या बेतानं तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे ते घ्या. असं म्हणजे जसं संक्रांतीला वाण लुटतात ना, आता मी गोष्ट सांगतो ही जरा नवीन आहे, जसं संक्रांतीला वाण लुटतात तसं लक्ष्मीपूजना दिवशी हे सगळे पदार्थ ठेवून आलेल्या ज्या स्त्रिया असतात त्यांना लक्ष्मी रूप मानून, घरात आलेली लक्ष्मी असं समजून त्या स्त्रियांना त्या गोष्टी तुम्हाला जे आवडेल त्याप्रमाणे, म्हणजे ज्यांची ऐपत आहे त्यांनी बदाम, पिस्ते, काजू सर्वसाधारणपणे अशा गोष्टी कोण देत नाही, पण त्या दिवशी मुद्दामून द्याव्यात, कारण त्याच्यामुळे आपल्या घराला बरकत येत असते. आणि स्त्री मग ती कोणत्याही स्वरूपाची असो, ती गरीब घरातली असो किंवा श्रीमंत घरात, त्याच्यामध्ये लक्ष्मीचा अंश असतो. म्हणून लक्ष्मीपूजना दिवशी त्यांना या गोष्टी जर आपण खाऊ घातल्या आणि त्या चांगल्या निमित्ताने घातल्यामुळं आपल्या घरामध्ये बरकत येते आणि लक्ष्मीची अखंड कृपा राहते. यानंतर जो दिवस येतो लक्ष्मीपूजनानंतर ते म्हणजे कार्तिक शुद्ध प्रतिपदा, म्हणजे त्याला दिवाळीचा पाडवा असं म्हटलं जातं. दिवाळीच्या पाडव्याची 2-3 वैशिष्ट्य अशी आहेत की दिवाळी पाडव्या दिवशी सर्वप्रथम म्हणजे वहीपूजन केलं जातं. म्हणजे व्यापारी लोक जे असतात हे त्या दिवशी वहीपूजन करतात. ह्या वहीपूजनाचा जो मुहूर्त असतो तो नेहमी चर आणि स्थिर असा असतो. त्यामुळे बऱ्याच वेळेला व्यापारी लोक जे असतात ते पहाटे साधारणपणाने 1:30 ते 2:30 किंवा 3 ते 5 अशा पद्धतीने या पद्धतीचे ते मुहूर्त असतात. त्यावेळेला ते चोपडा पूजन किंवा वहीपूजन असं करत असतात. ह्या वह्यांची खरेदी करण्याचा सुद्धा जो मुहूर्त असतो तो नेहमी धनत्रयोदशी दिवशी असतो. तर अशा प्रकारानं पाडव्या दिवशी ह्या संपूर्ण चोपड्यांची पूजा केली जाते. याचप्रमाणे दिवाळीच्या पाडव्याला एक असं महत्त्व आहे की या दिवशी नारीकृत निरांजन करावं असं आहे. म्हणजे काय की स्त्रियांनी आपल्या पतीला ओवाळलं पाहिजे. म्हणजे त्यांनी स्नेहन मर्दन मगाशी जे आपण सांगितलं त्याप्रमाणे त्याचं स्नान त्याला घालून त्याला विष्णुरूप मानून त्या स्त्रीनं म्हणजे साक्षात लक्ष्मीनं त्या दिवशी नारायणाचं पूजन केलं. भले तो नारायण नसू दे, त्याच्यात राक्षसाचे गुण जरी असले तरी त्या स्त्रीनं त्याला ओवाळल्यानंतर त्याच्यावरती लक्ष्मीची कृपा होत असते. आणि त्या दिवशी त्या पुरुषानं म्हणजे त्या पतीनं आपल्या स्त्रीला आठवणीत राहील अशी एखादी भेट द्यावी, असा एक नियम आहे. म्हणजे तू ओवाळलंस म्हणून ओवाळले म्हणून 100 रुपये देतो किंवा 500 रुपये असं नाही, आठवणीत राहील अशी तिला भेट द्यायची असते. कारण तो वर्षभर तिच्याकडून ती त्याच्यासाठी सगळ्या इतक्या गोष्टी करत असते की त्या गोष्टीचं जर मूल्यमापन करायचं म्हटलं तर ते प्रत्येक स्त्री जे काय घरात काम करत असते त्या घराची अंदाजे रक्कम तुम्हाला सांगतो 50,000 रुपये आरामात होते. आणि हा मिळवत असतो 10,000 किंवा 15,000. मग त्या 50,000ची भरपाई जी असते ती दिवाळी पाडव्याला करायची असते. तर दिवाळी पाडव्याशी तिला एखादा सोन्याचा दागिना द्यायचा किंवा तिच्या मनपसंत असलेली वस्तू द्यायची किंवा तिच्या नावावर FD करायची, तिच्या सुरक्षेसाठी जी काही सोय असेल ती करायची, असा या दिवाळी पाडव्याचा उद्देश असतो. आता हे सगळं ऐकल्यानंतर बरेचसे पुरुष वर्ग माझ्या घरावर मोर्चा काढणार आहेत हे मला 100% माहीत आहे. पण ही जी गोष्ट आहे ही वस्तुस्थिती आणि ती झालीच पाहिजे काळानुरूप, आणि ह्याला शास्त्राचा संदर्भ देखील आहे. या दिवशी दिवाळी पाडवा जो आहे त्याला गोवर्धन अन्नकूट असं म्हणतात. म्हणजे इंद्रानं या दिवशी गोकुळावरती पूर्वीच्या काळात असा एक नियम होता की ह्या दिवशी म्हणजे दिवाळीचा जो शुद्ध बलिप्रतिपदा म्हणजे प्रतिपदा असे पाडव्याची दिवाळीची, त्या दिवशी इंद्राची पूजा करण्याची प्रथा होती. पण गोकुळातल्या लोकांनी श्रीकृष्णानं त्यांना इतक्या म्हणजे तो
वृत्रासुर असू दे किंवा निळ्या असुरांच्या पासून श्रीकृष्णानं तृणावर्त असू दे, अशा निळ्या राक्षसांच्या पासून अघासुर असू दे, असे जे काही अतिशय हिंस्र असलेले लोक, कालिया असू दे, त्याच्यापासून श्रीकृष्णानं वाचवल्यामुळं श्रीकृष्णाविषयी सगळ्यांच्या मनामध्ये एक अत्यंत प्रेम आणि आदर निर्माण झाला. त्यामुळे गोकुळातल्या लोकांनी असं ठरवलं की आता ह्या वर्षी आपण श्रीकृष्णाचीच पूजा करायची, इंद्राची करायची नाही. पण ज्यावेळेला हे इंद्राला समजलं त्यावेळेला इंद्र अतिशय कोपायमान झाला. आणखीन त्या इंद्रानं वरुणाला आज्ञा केली की जा ते गोकुळ बुडवून टाक. आणि अशा भयानक अशा पद्धतीचा, म्हणजे वी कांट इमॅजिन अशा पद्धतीचा पाऊस सुरू झाला. त्यामुळं सगळे गोकुळवासी घाबरले आणि म्हटले, श्रीकृष्णाला म्हटले आता काय करायचं. श्रीकृष्णानं काय सांगितलं की तुम्ही तुमच्या हातातल्या ज्या काठ्या आहेत त्या काठ्या गोवर्धनाला लावा, मग तो गोवर्धन वर उचलला जाईल म्हटलं. मग लोकपर्यंत हसले की असं कसं काय वर जाईल, आमच्या काठीमुळे हा एवढा प्रचंड गोवर्धन कसं काय वर जाईल, तुम्ही लावा तर म्हटलं, मी सांगितलं तुम्हाला. मग प्रत्येक त्याचे जे सवंगडी होते ते सवंगडी, त्याचप्रमाणे तिथले आबाल वृद्ध स्त्रिया होत्या, त्यांनी आपापल्या घरातनं काठ्या आणल्या आणि त्या काठ्यानं तो गोवर्धनाला खाली लावल्यानंतर प्रत्यक्षात ही शक्ती श्रीकृष्णाची होती. तो हळूहळू वर जायला सुरुवात झाली. त्यानंतर श्रीकृष्णानं आपल्या करंगळीवरती तो गोवर्धन जो होता त्या गोवर्धनाला आपली करंगळी लावली. त्यामुळे तो अधांतरी राहिला आणि त्याच्या खाली, त्या गोवर्धनाच्या पर्वताच्या खाली संपूर्ण गोकुळ अतिशय सुरक्षित राहिलं. शेवटी इंद्र कंटाळला, आपण एवढा वर्षाव करून सुद्धा, मग त्यामुळे इंद्र शरण आला श्रीकृष्णाला आणि श्रीकृष्णाने त्याचं गर्वहरण केलं. आणि त्यावेळेला इंद्रानं श्रीकृष्णाला विचारलं की तुला काय पाहिजे ते सांग. तर तो काय म्हटलं की आज या वर्षावामुळं आज सगळीकडे पाणी पाणी झालेलं आहे, आज कोणाकडे काय खायला अन्न पदार्थ नाही, तर तुम्ही आज ह्या सगळ्या लोकांना अन्न पदार्थ द्या म्हणून श्रीकृष्णाने इंद्रानं सांगितल्यानंतर इंद्रानं श्रीकृष्णाच्या पायाशी गोवर्धनाच्या उंची एवढे, गोवर्धन पर्वता एवढे अन्न त्या दिवशी श्रीकृष्णाला अर्पण केलं आणि त्यामुळं गोकुळवासी तृप्त झाले. त्यामुळं ह्याला गोवर्धन अन्नकूट असं म्हणतात. शास्त्रामध्ये असं आहे की या दिवशी घरात आपले जे अन्न शिजवलेलं असेल, म्हणजे भात असेल किंवा काही असेल, तर त्याची रास करायची आणि त्या राशीवरती श्रीकृष्णाला ठेवून त्याच्यासमोर नारळ वाढवून श्रीकृष्णाची प्रार्थना करायची की आमच्या घरात अन्नधान्य कधी कमी पडू नये. या दृष्टीने जर पूजा केली तर आपल्या घरात अन्नधान्य कधी कमी पडत नाही आणि लोकांचं आरोग्य सुरक्षित राहतं आणि इंद्राचा कोप होत नाही. इंद्राचा कोप होत नाही म्हणजे काय की इंद्र हा पाण्याचं प्रतीक आहे. त्यामुळे पाण्यामुळे होणारे जे आजार असतात ते पाण्यामुळे आजार जे असतात ते आजार अजिबात होत नाहीत. असा एक याचा दुसरा एक सायंटिफिक पण आस्पेक्ट आहे. यानंतर जो दिवाळी पाडव्यानंतर येणारा जो दिवस आहे तो म्हणजे यमद्वितीया. यमद्वितीया म्हणजे याला भाऊबीज असं म्हणतात. तर यमद्वितीया म्हणजे या दिवशी यमुना जी होती त्या यमुनेनं आपला जो भाऊ म्हणजे यम त्याला ओवाळलं आणि त्या ओवाळण्यामुळं यम खुश झाला आणि त्यानं असं वरदान दिलं की या दिवशी जो कोण पुरुष असेल त्यानं आपल्या बहिणीकडून, बहीण नसेल सख्खी बहीण नसेल तर मानलेली बहीण, मानलेली बहीण नसेल तर मैत्रीण, मैत्रीण नसेल तर आई, यांच्याकडून आईला बहीण मानून जरी त्या दिवशी ओवाळून घेतलं आणि त्या दिवशी जे हात जर आपण जेवलो, एरवी कसं आहे की आपण आईच्या हातचं जेवतो, बायकोच्या हातचं जेवतो, पण बहिणीच्या हातचं कधी सहसा आपल्याला आणि जरी लहानपणी गेलं तर आपण नावं ठेवत खातो, कसलं केलं जेवण हे, असं करतात काय असं म्हणून आपण त्यावर भांडण काढून तिचं जेवण जेवतो. तर मग नंतर कसं होतं की लग्न होऊन ती सासरी जाते. सासरी गेल्यानंतर तिच्या सासरी जाऊन तिनं तयार केलेलं जे अन्न आहे ते जर आपण त्या दिवशी खाल्लं तर त्या व्यक्तीला अपमृत्यू येत नाही असं सांगितलेलं आहे. आणखीन एक मला सगळ्यांना ह्या निमित्तानं सांगायचं आहे की आता आपण म्हटलं की दिवाळी हा सण कशाचा आहे, दिवाळी हा सण आनंदाचा आहे, आमका आहे तमका आहे सगळं आहे, पण हा सण जो आहे हा मृत्यूचा सण आहे, अंधकार असतो. कुठलाही सण तुम्ही आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जर बघितला तर तो शुद्ध पक्षामध्ये असतो. फक्त जन्माष्टमी म्हणजे कृष्णाष्टमी जी ती कृष्ण पक्षामध्ये असते आणि पितृपक्ष जो असतो तो पितृपक्ष म्हणजे पक्ष 15 तो भाद्रपद कृष्ण पक्षामध्ये असतो. पण कोणताही सण आपण अमावास्येला सुरू करत नाही, चतुर्दशीला सुरू करत नाही, पण दिवाळी जी असते ती म्हटलं कृष्ण चतुर्दशीला सुरू होते. या दिवसांची वैशिष्ट्य अशी आहे की या प्रत्येक दिवशी म्हणजे ज्या दिवशी त्रयोदशी असते त्या त्रयोदशी दिवशी यमाच्या नावानं दिवा लावला जात असतो. तो दिवा संध्याकाळच्या वेळेला लावायचा, कणकेचा दिवा करायचा आणि त्याच्यामध्ये गोडं तेल घालायचं आणि गोडं तेलामध्ये खोबरेल तेलात भिजवलेली वात लावून
ती प्रज्वलित करायची आणि यमाला विशिष्ट नावानं यमाची प्रार्थना करायची आणि तो दक्षिण दिशेकडे तोंड करून ठेवायचा. तेव्हा आपल्या घरावर अपमृत्यूचं संकट येत नाही. अपमृत्यू याचा अर्थ कसा आहे की आपला जो जीवितकाल आहे साधारण 60 पासून ते 70 किंवा 70 पासून आता आयुर्मर्यादा वाढल्यामुळं 75-80, तर तोपर्यंत त्याच्या अगोदर आकस्मिक येणारा जो मृत्यू त्याला अपमृत्यू म्हणतात. तर ते अपमृत्यू जे असतात ते यमाच्या कृपेनं आपल्याला येऊ नयेत याच्यासाठी यमाया दीपदान जे आहे ते धनुर्त्रयोदशी केलं जातं. हा मी मुद्दा मागाशी सांगायचा राहिलो होता. तर हा संपूर्ण जो सण आहे हा मृत्यूचा सण आहे. त्यामुळे प्रत्येक दिवशी आपण यमाची प्रार्थना करायची आणि आनंदोत्सव साजरा करायचा. की यमाची भीती जर असेल आपल्या मनामध्ये, मृत्यूची जर भीती असेल, तर आपण संयमित पद्धतीने आयुष्य जगू शकतो, नीतिमत्तेने आयुष्य जगू शकतो. मला मृत्यू येणारच नाही या भ्रमात जेव्हा माणूस राहतो तेव्हा मात्र तो बेफामपणाने वागत असतो. म्हणून दीपावली जी आहे ती संयम आणि ज्ञान देणारी आहे. अशा पद्धतीचा हा दिवाळीचा सण आहे. पण प्रत्यक्षात दिवाळीचा जो आनंदाचा उत्साहाचा जो भाग असतो, तो जो भाग आहे तो पांडव पंचमीपर्यंत असतो. पांडव पंचमीला कसं आहे की पांडव पंचमी दिवशी शेणाचे पांडव करून त्यांची पूजा करायची पूर्वी प्रथा होती. ती पूजा करून पांडवांनी त्या दिवशी युद्धासाठी जाण्यासाठी शस्त्र काढली आणि त्यानंतर मार्गशीर्ष महिन्यामध्ये जे युद्ध झालं त्या युद्धामध्ये त्यांनी कौरवांचा पराभव केला. म्हणून पांडव पंचमी दिवशी द्रौपदी आणखी पांडवांची पूजा करण्याची प्रथा आहे. आता यामध्ये असं एक सध्या एक प्रश्न नेहमी असा विचारला जात असतो की फटाके उडवणे किंवा काही या प्रथा केव्हापासून आलेल्या आहेत. तर फटाके उडवण्याची प्रथा आपल्याकडे नाही आहे. आपल्याकडे कसं सांगितलं की रोषणाई करा, आतषबाजी करा. म्हणजे तुम्ही त्या कुंड्या असतील किंवा आणखीन काही असे ज्या काही भुईचक्र असतील ती लावा की ज्याच्यामुळे प्रकाश निर्माण होईल आणि आनंदाचं वातावरण मिळेल. आता कसं आहे की फटाके उडवले जातात ते इतके कर्कश असतात आणि या फटाक्यांच्यामुळं कसं होते वायूचं प्रदूषण होत असते आणि याच्यामध्ये घातक असे रासायनिक पदार्थ असल्यामुळं लहान मुलं किंवा वृद्ध असतील किंवा अगदी सशक्त असलेल्या माणसांना सुद्धा या फटाक्यांच्या आवाजामुळं त्रास होतो. आणि फटाक्यांच्यामुळं जी प्राणी असतात, पक्षी असतात, कुत्री मांजरं असतात त्यांना फार त्रास होतो. त्यांना त्रास देऊ नये. आपला सण जो आहे आपण आनंदासाठी साजरा करतो की तो जो सण आहे तो सगळ्यांना आनंद देणार, त्याला प्राण्यांना सुद्धा त्याचा आनंद झाला पाहिजे. फटाकडे जर लावलं तर कुत्र्यांना भीती वाटते, मांजरांना भीती वाटते, पोपटांना भीती वाटते, कबुतरांना भीती वाटते. भीती तुम्ही दाखवू नका कुठल्याही व्यक्तीला. तर आतषबाजी करा. आतषबाजी करायची म्हणजे कुंड्या उडवा, भुईचक्र उडवा, पणत्या लावा, तुम्ही रोषणाई करा की ज्याच्यामुळे आपल्याला आनंद होईल. अशा पद्धतीने हा आनंद आपण साजरा केला पाहिजे. आज आपण ह्या दिवाळीची अशी माहिती केली तर सगळ्यांनी या पद्धतीने दिवाळी साजरा करण्याचा प्रयत्न करावा आणि ही दिवाळी आपल्या सगळ्यांना सुखाची, आनंदाची जाऊ अशी मी शुभेच्छा देतो. नमस्कार.